नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला, आषाढ महिना आलेला आहे आणि आज आम्ही आषाढी एकादशीचा प्रोग्राम सेलिब्रेट करणार आहोत स्कूलमध्ये। बघा तुम्ही कसं सेलिब्रेशन आहे। तसेच शुद्ध प्रतिभेला आषाढ शुद्ध प्रतिभेला आषाढी एकादशी साजरी केली जाते। सो आम्ही आषाढी एकादशीला धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या एक वेगळेच महत्त्व आहे। लाखो वारकरीचं पायी चालत जाऊन चंद्रभागेच्या तीरी म्हणजे चंद्रभागेच्या नदी आंघोळ करून आपल्या लाडके विठुरायाचं माऊली माऊली बोलत आणि माऊली तुकाराम बोलत दर्शन घेत असतात। तसेच अनेक शाळा कॉलेज आणि सोसायटीमध्ये आषाढी एकादशीच्या दिंडे वारी काढली जाते आणि लाडके विठुरायाचं माऊली माऊली बोलून सगळीकडे जयघोष केला जातो। सो मला तसेच उत्तर भारत दिल्ली आणि पैठण इकडनं हजारो विविध संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। महाराष्ट्रात विठ्ठल हे आराध्य दैवत आहे। महाराष्ट्राचे लाडके दैवत हे विठ्ठल आहे। तसेच वारकरी या दिवशी उपवास करतात आणि माऊली हा जयघोष करून पंढरपुरात आनंदित गाड्या करून दर्शन आपल्या लाडक्या विठुरायाचं आणि संत तुकाराम संत ज्ञानदेवांचं दर्शन घेतलं जातं आणि विठू माऊली बनणार आहे। सो बघा मी दाखवणार आहे की नवीन साड्या नवीन कपडे घालून येणार आहे। मी सुद्धा घातलेलं आहे। सो बघा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम हे कमेंट करू विसरू नका। इकडे बघा मस्त पालखी सजवलेली आहे विठ्ठलाची आणि मुलं बघा आमची मस्त वारकरी बनलेली आहेत। बघा इकडे आमच्या आज आषाढी एकादशी निमित्त शाळेत प्रोग्राम आहे आणि बघा मुलींनी मस्त नऊवारी नेसली आहे, तुळस हातात घेतलेली आहे। मस्त अशा मुली दिसत आहेत। बघा माझे स्टुडंट बघा सर्व म्हणजे 1ली ते 7वी आहेत माझे स्टुडंट येत आहेत। तरीसुद्धा मी फोटो काढण्यासाठी या मुली माझ्याकडून शिकून गेलेल्या आहेत बालवर्ग। आणि कीर्ती तू कितवीला आहे? 3रीला 4थीला आहे आणि तू 7वी। बघा 3री 7वी हा 2री आणि हा माझ्या वर्गातला स्टुडंट आहे। सो बघा आणि कशी दिसतात कमेंट करून मला नक्की सांगा आणि आम्ही आता फोटो काढत आहे। मस्त असं सुंदर वाक्य लिहिलेलं आहे। बघा मुलांनी तू कितवीची स्टुडंट? 5वीची स्टुडंट आहे आणि बघा तिने मस्त अशी घोष वाक्य केलेले आहेत। सुंदर ते ध्यान विटेवरी विठू माऊली। बघा मस्त अशी मुलं आहेत माझे नऊवारी साडी नेसून आलेली आहेत। 1ली ते 7वी आहे। सो बघा आणि या मुलीसाठी कमेंट करा। मस्त वाक्य आहे, सुंदर ते ध्यान विटेवरी विठू माऊली। पण विठ्ठल बनून आलेलं आहे तुम्ही बघू शकता। ओंकार आणि आरवी माऊली बनलेली आहे, विठ्ठल रुक्माई बनलेली आहे। सो बघा तुम्ही विठ्ठल रुक्माईची जोडी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि बाजूला वारकरी आहेत। आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे शाळेत। सो बघा आणि विठ्ठल रुक्माई बघा छान बनलेली आहे। मुलींनी मस्त नऊवारी साड्या नेसलेल्या आहे, मेकअप केलेले आहेत, वारकरी ड्रेसमध्ये आलेले आहेत। मुलींनी नऊवारी नेसलेत आणि मुलांनी ड्रेस घातले बघू शकता। आणि विठ्ठल रुक्माई कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि या ब्लॉगला तुम्ही कमेंट जरूर करा। ज्ञानोबा माऊली तुकाराम। सो चला बघा आणि माऊली फायनली माझ्या वर्गातले स्टुडंट आलेले आहेत। हॅलो बोला सगळ्यांनी, बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, बोला माऊली तुकाराम। बघा मस्त स्टुडंट दिसत आहे ते बघा वारकऱ्याच्या वेशात मस्त माळ घालून आहेत। रियाश हॅलो कर, खूप दिवसातून आलाय व्हिडिओमध्ये, लाजतोय का तू? बघा मस्त साची पण छान दिसते, विठ्ठल रुक्माई पण छान, राशी सर्व विद्यार्थी छान दिसत आहेत। बघा आमच्या श्री गणेश विद्या मंदिर स्कूलचे विद्यार्थी कशी पालखी नाचवत आहेत विठ्ठलाचे बघू शकता। मस्त अशी पालखी सजवलेली आहे आणि पालखी ते नाचवत आहेत मस्त।
हाय फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता आमच्या श्री गणेश विद्या मंदिर शाळेची दिंडी मस्त आता गणपती मंदिरा भोवती प्रदक्षिणा करत आहेत सर्व विद्यार्थी. बघू शकता पालखी घेऊन विठ्ठलाची, आणि मस्त असं बॅनर आहे आमच्या शाळेचा केलेले आहे. आणि बघा मुलं मस्त पालखी घेऊन प्रदक्षिणा मारत आहेत. मुली पण मस्त तुळस घेतलेली आहे. आणि आता सर्व विद्यार्थी आणि पालक बघू शकता तुम्ही दर्शनासाठी गणपती मंदिरात जात आहेत. सो तुम्ही बघा, आणि सोबत सर्व शिक्षक सुद्धा आहेत, शिक्षक आहेत, सर आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, तर बघा आता आमच्या स्कूलचे स्टुडंट मस्त असे फुगडी घालत आहेत. मुली नऊवाऱ्या नेसून तुम्ही बघू शकता. नऊवारी साडीमध्ये त्या एवढ्या मुली, छोट्या छोट्या मुली फुगडी घालत आहे. सो त्यांची फुगडी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा.
स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा प्रोग्राम सेलिब्रेट झालेला आहे. कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून विसरू नका. थँक्यू.